नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आज आपण BA प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्रातील कोर्स 7 अर्थातच असेसमेंट फॉर लर्निंग अध्ययनासाठी मूल्य निर्धारण या पेपरच्या घटक 1 ते 8 यातील सर्व महत्त्वाच्या MCQs वस्तुनिष्ठ प्रश्नांची या ठिकाणी चर्चा करणार आहोत। मी प्राध्यापक डॉक्टर अमित कुमार शंकरराव गागरे आणि माझे सर्व सहकारी यांनी मिळून हे काढलेले प्रश्न आहेत। आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या परीक्षेसाठी एकूण 8 घटक आहेत। पहिला घटक आहे मूल्य निर्धारण व मूल्यमापनाची संकल्पना, दुसरा घटक आहे मूल्य निर्धारण व मूल्यमापनाचा दृष्टिकोन, तिसरा घटक या आत्ताच्या परीक्षेतनं 2021च्या आता ऑक्टोबर 2021 मधील या परीक्षेतनं हा घटक वगळलेला आहे, त्यामुळे याचा आपण विचार यामध्ये केलेला नाही। चौथा घटक आहे अध्ययन व विकासाचे पैलू, पाचवा घटक आहे विषय आधारित अध्ययनाचे मूल्य निर्धारण भाग 1 आणि सहावा घटक आहे विषय आधारित अध्ययनाचे मूल्य निर्धारण भाग 2। घटक 7वा आहे विद्यार्थी मित्रांनो मूल्य निर्धारण साधन विकसनात शिक्षकांच्या क्षमता, तर 8वा घटक आहे माहिती विश्लेषण अभिप्राय आणि अहवाल लेखन। अशा पद्धतीने एकूण 1 ते 8 घटक आहेत, परंतु घटक क्रमांक 3 हा परीक्षेसाठी नाही, त्यामुळे 7 घटकांचा या ठिकाणी आपण या प्रश्नांसाठी विचार केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, यातील सगळे प्रश्न जे आहेत अत्यंत महत्त्वाचे आहेत, परीक्षेच्या दृष्टीने यांची तयारी करणं आवश्यक आहे। हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, परंतु आपल्याला परीक्षेसाठी तो महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा अशी विनंती। प्रश्न क्रमांक पहिला, विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे आकलन आणि सुधारणा या उद्देशाने केली जाणारी प्रक्रिया म्हणजे? 4 पर्याय आहेत, मापन, मूल्यमापन, मूल्य निर्धारण आणि मूल्य। तर या ठिकाणी मूल्य निर्धारण हे विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे आकलन आणि सुधारणा या उद्देशाने केलं जातं, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, टिंब ही संज्ञा विद्यार्थ्यांनी किती अध्ययन संपादन केले हे ठरवण्यासाठी वापरले जाते। विद्यार्थ्यांनी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, मापन, मूल्यमापन आणि मूल्य निर्धारण या 3 ज्या संकल्पना आहेत, यामध्ये किती अध्ययन संपादन केलं हे ठरवण्यासाठी मूल्य निर्धारण या संज्ञेचा वापर केला जातो, म्हणून प्रश्न क्रमांक 2चा अचूक उत्तर मूल्य निर्धारण हे आहे। प्रश्न क्रमांक 3, एखाद्या गोष्टीचे मोजमाप करणे म्हणजे टिंब होय। अतिशय साधी आणि सोपी बाब आहे। एखाद्या गोष्टीचं मोजमाप करणं म्हणजेच मापन, हे याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, कोणत्याही 2 बाबींची तुलना करावयाची असेल तर त्यांची परिमाणे टिंब असावी लागतात, मोठी, लहान, समान, असमान। तर आपल्याला 2 बाबींची तुलना करायची असेल तर 2 समान बाबींमध्ये नेहमी तुलना होत असते, म्हणून समान हे याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, मापनामुळे टिंब या प्रश्नाचे उत्तर मिळते। आपल्याला किती मापन करायचं असेल तर किती या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर मिळत असते, आणि म्हणून मापनामुळे पर्याय क्रमांक ड हे याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, विद्यार्थ्यांना त्यांना मिळालेल्या गुणाच्या आधारावर प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रम देणे म्हणजेच टिंब श्रेणी होय। विद्यार्थी मित्रांनो, अगोदर आपल्याला ह्या श्रेणी म्हणजे काय ते माहीत असणं गरजेचं आहे। एकूण 4 श्रेणी आहेत, नामांकन, क्रमांकन, मध्यंतर आणि गुणोत्तर ह्या 4 श्रेणी आहेत। आणि थोडंसं जर आपण या ठिकाणी विचार केला, या ठिकाणी प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रम हे क्रमांकन श्रेणीद्वारे दिले जातात, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे। क्रमांकन या नावावरूनच क्रम देणे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं, म्हणून याचं उत्तर क्रमांकन हे आहे। प्रश्न क्रमांक 7, टिंब हे श्रेणी मापनाचा सर्वोच्च स्तर आहे। तर या 4 ज्या श्रेणी आहेत, नामांकन, क्रमांकन, मध्यंतर आणि गुणोत्तर, यातली गुणोत्तर ही जी श्रेणी आहे, सगळ्यात शेवटची जी श्रेणी आहे, ही मापनाचा सर्वोच्च स्तर आहे। तर याच्या पुढचा जो प्रश्न याच्याशी संबंधित आहे, टिंब ही श्रेणी मापनाचा सर्वात निम्न स्तर आहे। तर पहिल्या क्रमांकाची श्रेणी जी असते नामांकन ही मापनाचा सर्वात निम्न स्तर आहे, म्हणून नामांकन ही सर्वात निम्न स्तरातली श्रेणी, तर गुणोत्तर ही सर्वोच्च मापनातली श्रेणी हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। मूल्यमापन तंत्राचे जनक टिंब हे होत। विद्यार्थी मित्रांनो, बेंजामिन ब्लूम यांनी मूल्यमापन ही संकल्पनेचा उद्गाता त्यांना म्हटलं जातं, म्हणून त्यांना या ठिकाणी बेंजामिन ब्लूम यांना मूल्यमापन तंत्राचं जनक हे नाव प्राप्त झालेलं आहे, हे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 10 मध्ये, विद्यार्थ्यांनी अध्यापनाची उद्दिष्टे कितपत साध्य केली आहेत हे पडताळून पाहण्यासाठी
योजलेली पद्धतशीर प्रक्रिया म्हणजे टिंबटिंब होय. तर ही व्याख्या विद्यार्थी मित्रांनी मूल्यमापनाची आहे. म्हणून विद्यार्थ्यांची जी उद्दिष्टे आपण ठरवलेली असतात त्यांनी किती प्रमाणात साध्य केली हे मूल्यमापनाच्या आधारेच आपल्याला समजतं. म्हणून मूल्यमापन हे याचं अचूक उत्तर आहे. खालीलपैकी टिंबटिंब हे मूल्यमापनाचे साधन नाही. लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, पाठ्यपुस्तक. विद्यार्थी मित्रांनो, मूल्यमापन करावयाचे असेल तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा घ्याव्या लागतात आणि म्हणून लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा ही मूल्यमापनाची साधने आहेत. प्रश्न हा निगेटिव्ह शेडचा आहे. पाठ्यपुस्तक हे मूल्यमापनाचं साधन नाही, हे आपण ओळखून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळेस प्रश्न हे फसवे असू शकतात, त्यामुळे बारकाईने आपण प्रश्न वाचायचा आहे आणि त्यानंतरच उत्तर द्यावायचं आहे. खालीलपैकी टिंबटिंब हा मूल्यमापनाचा घटक नाही. तर मूल्यमापनाचा जो त्रिकोण आहे विद्यार्थी मित्रांनो, या त्रिकोणामध्ये शैक्षणिक उद्दिष्टे, शैक्षणिक साधने आणि अध्ययन अनुभव हे मूल्यमापनाचे घटक असतात, परंतु पालक हा मूल्यमापनाचा घटक नाही. त्यामुळे मूल्यमापन म्हटलं की आपल्याला शैक्षणिक उद्दिष्टे, शैक्षणिक साधने आणि अध्ययन अनुभव ह्या 3 बाबी लगेच लक्षात यायला पाहिजेत. हे 3 घटक हे मूल्यमापनाचे महत्त्वाचे घटक असतात. तर या ठिकाणी त्याचा पालक हा घटक नाही. प्रश्न क्रमांक 13. कोणत्याही मुलाचा विकास हा बोधात्मक, भावात्मक आणि टिंबटिंब या 3 अंगाने होत असतो. तर याचं उत्तर अत्यंत सोपं आहे, क्रियात्मक. बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक याला सर्वांगीण विकास असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 14. टिंबटिंब या मूल्यमापनात आकारिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन पद्धतींचा समावेश असतो. विद्यार्थी मित्रांनो, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन जे आहे याचं नावच आहे सातत्यपूर्ण सर्वंकष. तर या सातत्यपूर्ण सर्वंकषचे 2 भाग असतात, आकारिक आणि संकलित. म्हणून याचं उत्तर सातत्यपूर्व सर्वंकष मूल्यमापन हे आहे. प्रश्न क्रमांक 15. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण क्षमतांचे मापन टिंबटिंब या मूल्यमापनामुळे शक्य होते. सर्वांगीण क्षमतांचं मापन करावायचं असेल तर आपल्याला सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचाच वापर करावा लागतो. म्हणून 15 प्रश्नाचं उत्तर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे या ठिकाणी आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. प्रश्न क्रमांक 16. मूल्यमापन, संश्लेषण, विश्लेषण, उपयोजन यांचा समावेश टिंबटिंब या क्षेत्रात होतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागाशी बघितलं की 3 महत्त्वाची क्षेत्रे असतात. विद्यार्थ्याचा विकास करावायचा म्हणजे काय करायचं, त्याचा बोधात्मक विकास करावायचा असतो, त्याचा भावात्मक विकास करावायचा असतो आणि क्रियात्मक विकास करावायचा असतो. ही 3 बोधात्मक विकासाची विद्यार्थ्याच्या विकासाची 3 महत्त्वाची क्षेत्र आहेत, बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक. आता बोधात्मक विकास करायचा म्हणजे काय करायचं, तर त्याचं मूल्यमापन, संश्लेषण, विश्लेषण, उपयोजन या बाबी त्या विद्यार्थ्याला करता यायला हव्यात, म्हणजेच त्याचा बोधात्मक विकास झाला असं म्हणता येईल. आणि म्हणून लक्षात ठेवायचं आहे, बोधात्मक विकास करणे म्हणजेच मूल्यमापन, संश्लेषण, विश्लेषण, उपयोजन यांचा विकास करणे. म्हणून याचं उत्तर बोधात्मक हे आहे. आता जसं तुम्हाला बोधात्मकचं सांगितलं होतं तसं प्रश्न क्रमांक 17 मध्ये मूल्य समूह, संघटन, मूल्य निर्णय, प्रतिसाद, अवधान ह्या ज्या बाबी येतात ह्या भावात्मक विकासामध्ये येतात. आणि म्हणून या ठिकाणी प्रश्न क्रमांक 17चं उत्तर भावात्मक आहे. भावात्मक विकासामध्ये मूल्य समूह करता येणं, संघटन करता येणं, मूल्य निर्णय घेता येणं, प्रतिसाद देता येणं, अवधान आपल्याला देता येणं या गोष्टींचा समावेश होत असतो. प्रश्न क्रमांक 18 जो आहे, स्वाभाविकीकरण, संधिकरण, अचूकता, क्रियाकौशल्य ह्या सगळ्याच्या बाबी आहेत, ह्या क्रियात्मक विकास क्षेत्रामध्ये येतात. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो क्रियात्मक हे आहे. त्यामुळे बोधात्मक विकास करायचा, भावात्मक विकास करायचा आणि क्रियात्मक विकास करायचा. प्रश्न 16, 17 आणि 18 हे जरा तुम्ही बारकाईने अभ्यासून कशामध्ये कशाचा विकास होतो हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये प्रश्न हमखास विचारला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 19. 1975 मध्ये भारतीय शिक्षणशास्त्रज्ञ टिंबटिंब यांनी क्रियात्मक क्षेत्रात संशोधन करून त्यातील विविध क्षेत्रांचा सखोल अभ्यास केला. तर डॉक्टर दवे हे जे आहेत यांनी 1975 मध्ये क्रियात्मक क्षेत्राचा अभ्यास केला होता. आणि प्रश्न क्रमांक 20 याच्याशी रिलेटेड आहे. तर डॉक्टर दवे यांनी NCERT ही जी नवी दिल्ली येथील संस्था आहे, ह्या नवी दिल्लीतील संस्थेमध्ये क्रियात्मक क्षेत्राचा अभ्यास केला होता. आणि क्रियात्मक क्षेत्रातले जे वेगवेगळे घटक आहेत ते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले होते. म्हणून डॉक्टर दवे आणि NCERT यांचं जवळचं कनेक्शन आहे ते लक्षात ठेवायचं आहे. उपयोजन हे उद्दिष्ट टिंबटिंब क्षेत्राशी संबंधित आहे. आत्ताच आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 17 मध्ये बघितलं होतं. प्रश्न क्रमांक 16 मध्ये बघितलं होतं बोधात्मक क्षेत्रातलं तो एक भाग आहे. आणि म्हणून प्रश्न क्रमांक 21 जो आहे, उपयोजन हे बोधात्मक क्षेत्राशी संबंधित आहे.
प्रश्न क्रमांक 22, भावात्मक क्षेत्रातील पहिले उद्दिष्ट काय असतं विद्यार्थी मित्रांनो? तर अवधानी आहे. भावात्मकमध्ये आपण अवधान त्या ठिकाणी देत असतो. अवधान जर दिलं तर आपल्याला गोष्टींचं त्या ठिकाणी आकलन होत असतं. भावात्मक क्षेत्रातील प्रतिसादानंतरची पायरी टिंबटिंब ही आहे. तर मूल्य निर्णय ही प्रतिसादानंतरची पायरी असते, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मगाशी तुम्हाला ज्याप्रमाणे म्हटलं की भावात्मक, क्रियात्मक आणि बोधात्मक याच्यामध्ये नेमकी कोणकोणत्या पायऱ्या असतात, कोणत्या पायरीनंतर कोणती पायरी येते, हे आपण सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. क्रियात्मक क्षेत्रातील सर्वात वरची पायरी टिंबटिंब ही आहे. तर स्वाभाविकीकरण ही क्रियात्मक क्षेत्रातील सर्वात वरची पायरी आहे. प्रश्न याच्यापेक्षा वेगळाही असू शकतो की क्रियात्मक क्षेत्रातली सर्वात खालची पायरी कोणती आहे, असा प्रश्न येईल. त्यामुळे ह्या पायऱ्या नेमक्या कोणत्या आहेत हे आपण व्यवस्थित माहीत करून ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून आपल्याला याच्यावरचा कसाही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर लिहिता येईल. प्रश्न क्रमांक 25, स्वमूल्य निर्धारणाचा हेतू विद्यार्थ्यामध्ये टिंबटिंब वाढविणे हा असतो. तर स्वमूल्य निर्धारणाचा हेतू काय आहे? तर विद्यार्थ्यामध्ये जबाबदारी वाढवणे हा असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि कृतीशीलता. तर स्वमूल्य निर्धारण मुख्यतः जबाबदारी घेण्याची जी वृत्ती असते ही विकसित होण्यासाठी केलं जात असतं. स्वमूल्य निर्धारणामध्ये टिंबटिंबचा धोका नसतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्वमूल्य निर्धारणामध्ये आपल्याला स्वतःचं मूल्य निर्धारण करायचं असतं, आपल्याला स्वतःला ओळखायचं असतं आणि म्हणून या ठिकाणी स्वतःला ओळखण्याचा धोका त्या ठिकाणी फारसा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही आणि म्हणून या ठिकाणी ते महत्त्वाचं असं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, विद्यार्थ्याने केलेले प्रयत्न, प्रगती व एका किंवा अनेक क्षेत्रांमधील संपादनाचा हेतुपूर्वक केलेला संग्रह म्हणजे टिंबटिंब होय. तर हे सर्व जे आपण असतं, एखाद्या विद्यार्थ्याची जी सगळा पोर्टफोलिओ जो जमा करतो त्याला विद्यार्थी संचिका असं म्हणतात आणि म्हणून विद्यार्थ्यांची जी प्रयत्न असतील, प्रगती असतील, हे एकाच ठिकाणी आपण त्याचं संकलन केलेलं असतं, त्याला विद्यार्थी संचिका असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 28, पडताळा सूची हा मूल्यमापनाचा टिंबटिंब तंत्राचा एक प्रकार आहे. तर पडताळा सूची ज्यावेळेस आपण निरीक्षण करतो, निरीक्षणावरून आपण जे निरीक्षण केलेलं आहे ते नोंदवावं लागतं आणि हे कशामध्ये नोंदवतो तर ते पडताळा सूचीमध्ये नोंदवतो आणि म्हणून निरीक्षण हे पडताळा सूची तंत्राचा एक प्रकार आहे. एखाद्या आकृतीचे वाचन करायला सांगणे हा टिंबटिंब प्रकारचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्नांचे वेगवेगळे प्रकार माहीत असले पाहिजेत. कोणता प्रश्न प्रकार कशामध्ये वापरला जातो, कारण परीक्षा आणि प्रश्न ही मूल्यमापनाची साधने असतात. तर आकृतीचे वाचन करायला सांगणे हा काय वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न नाही आहे. वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न म्हणजे एका वाक्यात उत्तरे द्या, गायले जागा भरा, जोड्या लावा, हे जे प्रश्न असतात यांचा समावेश वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये होतो. पण या ठिकाणी आकृतीचं वाचन करायला सांगितलेलं आहे हा लघुत्तरी स्वरूपाचा प्रश्न आहे. दीर्घोत्तरी जे प्रश्न असतात या दीर्घोत्तरी प्रश्नांमध्ये आपल्याला 5 ओळीमध्ये, 10 ओळीमध्ये, 15 ओळीमध्ये त्या ठिकाणी लिखाण करायचं असतं. लघुत्तरी प्रश्न हा 2 ते 5 वाक्यांचा असतो, म्हणून याचं लघुत्तरी हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 कडे आपण जाऊयात. एखाद्या विद्यार्थ्याला कोणते छंद आहेत हे पाहावयाचे आहेत, तर त्यासाठी काय वापरावे लागेल? निश्चितच या ठिकाणी छंद आपल्याला बघायचे आहे. छंद म्हणजे त्याची अभिरुची कशामध्ये आहे ते बघायचं आहे आणि म्हणून अभिरुची शोधिका हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31, पुस्तकासह परीक्षेच्या हेतूपैकी टिंबटिंब हा एक प्रमुख हेतू असतो. पुस्तकासह परीक्षा या ठिकाणी शब्द महत्त्वाचा आहे बघा. पुस्तकासह परीक्षा याला ओपन बुक टेस्ट असं म्हटलं जातं. म्हणजे परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकं घेऊन जाण्याची परवानगी असते, अशी जी परीक्षा असते याला ओपन बुक टेस्ट असं म्हणतात आणि काही ठिकाणी अशा प्रकारच्या परीक्षा होत असतात. मग अशा प्रकारच्या परीक्षा घेण्याचा हेतू काय असेल तर पाठ्यक्रमाचे आणि पुस्तकाचे विद्यार्थ्यांनी व्यवस्थित वाचन केलं पाहिजे. तर या ठिकाणी पर्याय बघा, विद्यार्थ्याची लेखन शुद्धता सुधारावी, स्वभाषेत उत्तर लिहिण्याची क्षमता विकसित करणे, पाठ्यक्रमाचे आणि पुस्तकाचे विद्यार्थ्याने वाचन करावे, शाळा व्यवस्थापनास परीक्षा देणे सोपे जावे. तर यापैकी पर्याय क्रमांक 3 जो आहे हा याचा अचूक पर्याय आहे. वर्गांतराची उच्चतम आणि निच्चतम मर्यादांची बेरीज करून त्यास 2ने भागले असता जो गुणांक मिळतो त्यास टिंबटिंब म्हणतात. तर या ठिकाणी वर्गांतर मध्य, सर्वात वरचा आणि सर्वात खालचा यांची बेरीज करून त्याला 2ने भागलं तर आपल्याला वर्गांतर मध्य मिळतो. प्रश्न क्रमांक 33, एका वर्गांतरातील गुणांकांची एकूण संख्या म्हणजे त्या वर्गांतराची वारंवारता होय. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. एका वर्गांतरातील गुणांकांची एकूण संख्या जी असते त्याला वारंवारता असं म्हटलं जातं. आलेख कागदावर क्ष अक्ष व य अक्ष, ज्याला आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असं इंग्लिशमध्ये म्हणतो, ज्या बिंदूत छेदतात
त्या बिंदूचा आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, तर त्याला आरंभ बिंदू असं म्हणतो. तो बिंदू जो असतो त्याला आरंभ बिंदू असं म्हटलं जातं. सर्व गुणांकांची बेरीज करून त्या बेरजेला गुणांकांच्या संख्येने भागले तर टिंबटिंब मिळते. प्रश्न क्रमांक 35 आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिलेले जे वेगवेगळे गुणांक असतील, 3 असतील, 4 असतील, 5 असतील किंवा वर्गातील एकूण विद्यार्थ्यांचे काही गुण असतील, या सर्वांची बेरीज करून आणि त्या बेरजेला त्या गुणांकाच्या नंबरने जर भागलं तर त्याला मध्यमान असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्याचं उदाहरण आपण पुढे पाहणारच आहोत. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 36 त्याच्याशीच रिलेटेड आहे. इयत्ता 8वीच्या 5 विद्यार्थ्याच्या विज्ञान चाचणीतील एकूण गुणांकांची बेरीज 300 आहे, तर त्याचे मध्यमान किती किंवा टिंबटिंब हे होय. आता 5 विद्यार्थ्यांची गुणांकांची बेरीज 300 आहे, म्हणजे साहजिकच एकूण विद्यार्थी किती आहेत 5, सर्वांचे मिळून गुण झाले 300. तर या ठिकाणी 300ला आपल्याला 5ने भागावं लागेल. त्याचं उत्तर काय असणार आहे 60 हे त्याचं उत्तर असणार आहे. 60 हे थोडक्यात काय आहे मध्यमान आहे. तर अशा पद्धतीने एकूण गुणांकांच्या बेरजेला त्या नंबरने भागले की जे उत्तर मिळते त्याला आपण मध्यमान असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 37 15, 18, 9, 5, 7, 11, 13 या गुणांकांचा टिंबटिंब हा मध्यांक आहे. मध्यांक म्हणजे बरोबर मध्यभागी येणारा जो अंक असतो त्याला आपण मध्यांक म्हणतो. पण तो जर काढायचा असेल तर अगोदर आपल्याला दिलेल्या संख्या ज्या आहेत एकतर चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून घ्याव्या लागतील. तर या ठिकाणी आपण चढत्या क्रमाने जर मांडल्या तर पहिल्या क्रमांकाला येईल 5, त्यानंतर येईल 7, त्यानंतर येईल 9, त्यानंतर येईल 11, त्यानंतर येईल 13, त्यानंतर येईल 18 आणि त्यानंतर येईल 15. या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यानंतर त्यातला बरोबर मध्यभागी येणारा जो अंक असणार आहे तो आहे 11 आणि म्हणून या संख्यांचा मध्यांक किती असणार आहे 11 हा असणार आहे. प्रश्न क्रमांक 38 गुणांकांचे वितरण जसजसे विषम होत जाते तसतसे मध्यमान या केंद्रीय प्रवृत्तीची विश्वसनीयता टिंबटिंब होत जाते. जसजसं विषम होत जातात मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. तर केंद्रीय प्रवृत्तीची जी वेगवेगळी परिमाणं आहेत त्यातलं मध्यमानाची जी विश्वसनीयता जी आहे ती हळूहळू कमी होत जात असते. प्रश्न क्रमांक इथे 39 आहे, परंतु तो 40 झालेला आहे चुकून. एखाद्या गटाच्या गुणांचे प्रतिनिधित्व करणारे परिमाण म्हणजे टिंबटिंब परिमाण होय. विद्यार्थी मित्रांनो एखाद्या गटाच्या गुणांचे प्रतिनिधित्व करणारे जे परिमाण असतं ह्या सर्व परिमाणांना केंद्रीय प्रवृत्तीची परिमाण असं त्या ठिकाणी म्हटलं जातं आणि म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण हे अशा पद्धतीचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या घटक 1 ते 8 यातील महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा केलेली आहे. ह्या सर्व प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा. हेच प्रश्न येतील असं नाही, परंतु यासारखे आणि याच्यावर आधारित प्रश्न निश्चितच या परीक्षेसाठी असणार आहेत. आपल्या सर्वांना आमच्या महाविद्यालयातर्फे परीक्षेसाठी भरभरून शुभेच्छा. धन्यवाद.